हॅलो, या ठिकाणी आता प्रकाश जेवळे सर बोलतील. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना भुका लागल्यात माहिती आहे आम्हाला, पण हे बोलणं पण गरजेचं आहे. 2-3 मिनिटं थांबा थोडं. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधानाच्या माध्यमातून भारताची जडणघडण घडवणारे भारत भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. आपल्या सर्वांचे सुपरिचित दिवंगत अर्जुन नागोजी खरात यांच्या शेष स्मृतींना या ठिकाणी मी विनम्र आदरांजली अर्पण करतो. खूप उशीर झालेला आहे, पण काही आठवणी सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यांच्या जाण्याने साहित्य, संगीत आणि संस्कृती क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आपल्यातून निघून गेला आहे. हे लिहिण्याशी मी सहमत आहे. कारण अर्जुन खरात आम्ही समवयस्क होतो. अर्जुन खरात एक अशिक्षित असलेला माणूस आपल्या स्वयं शिक्षण घेऊन, जसा एकलव्याने त्या अरण्यामध्ये त्याला धनुर्विद्या शिकवायला मना केल्यानंतर त्या एकलव्याने जशी वनामध्ये त्या अरण्यामध्ये एक पुतळा उभा करून स्वतः धनुर्विद्या शिकली, तशी अर्जुन खरातने आपले भाऊ भागवत खरात यांच्या बाजूला बसून पेटी मधला कोणता 5वा सूर आहे, कुठला दुसरा सूर आहे, कोणता 3रा सूर आहे, कोणता सूर कसा लावायचा, हे स्वयंप्रेरणेने शिक्षण घेतलं. शिक्षित नव्हते. संगीत क्षेत्रात शिक्षण कुठलं घेतलं नाही, शास्त्रीय संगीत कुठलं घेतलं नाही. पण शास्त्रीय संगीताच्या पण शास्त्रज्ञांना, संगीत शास्त्रातल्या महारथींना पण घोडे लावायचं काम अर्जुन खरातने केलेलं आहे. आणि म्हणूनच जो आज चमकतोय ना, आनंद शिंदे किंवा जे काय मराठ्यातल्या कलावंत चमकतायत ना, त्याला चमकवण्याचं काम अर्जुन खरातच्या संगीताने केलेले. संगीतबद्ध गीताला संगीतबद्ध करणं, गीताला उचलणं, नवीन कलाकार घडवणं, नवीन कलाकाराला विश्वास देणं की मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको, बस गा, तू हा बरोबर गायलंस गा. अशा पद्धतीनं आंबेडकर चळवळीला कलाकारांची निर्मिती करणारा कारखाना आपल्यातून नष्ट झालेला आहे, आपल्यातून निघून गेलेला आहे. अर्जुन खरातचे भाऊ भागवत खरात हे महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांना माहीत होते की ते हार्मोनियमचे निष्णांत कलाकार आहेत, निष्णांत मतलब त्यात जाणकार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कवी गायक पार्ट्या हार्मोनियमसाठी जागृत नगरच्या भागवत खरातांच्या घरी यायचे. आणि मला पण ते कलावंत बघून असं वाटायचं की यार, ह्या माणसाकडे एवढी भारी कला आहे आणि हा माणूस फक्त 1-2च पेटी करतो. मी म्हणलं तुम्ही काहीतरी नवीन करा, काहीतरी चांगलं करा. ते म्हणले पैसे नाहीत म्हणल्यानंतर म्हणलं मी लोन मिळवून देतो तुम्हाला. आणि त्यावेळेस मला वाटतं 93-94चा काळ असेल, त्यावेळेस मी महानगरपालिकेच्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेतून 13 लोकांना कर्ज मिळवून दिलं. त्यामध्ये भागवत खरात सुद्धा होते, रवी जावळे सुद्धा होते. 13 लोकांना 10,000पासून 3,000पर्यंतचं कर्ज त्यावेळेस 93 मिळून दिलं मी, की तुम्ही करा, तुम्ही हे चांगलं करा, मग तुम्हाला महात्मा फुलेकडून कर्ज मिळून देईन. तुम्ही फक्त चांगलं डेव्हलप करा, तुम्ही काहीतरी ते जसं कलाकार हार्मोनियमचे कारखाने तसं काहीतरी करा. पण आमच्या माणसात पण खूप उणीवा आहेत, त्या उणीवा आम्ही ओळखल्या पाहिजेत. आज तुम्हाला कोण पुढे नेणार नाही, तुम्हाला थोडा टेकून मिळाला तर तुम्ही पुढे जायला पाहिजे, पुढचं पाऊल टाकायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, त्यामध्ये वेळ साधली पाहिजे, त्यामध्ये अचूक वेळ केली पाहिजे, ते आपला आळस झटकला पाहिजे, त्यामधले आपले दुर्गुण दूर केले पाहिजेत, आपले व्यसनं दूर केले पाहिजेत. आणि ते नाही केलं तर मग तुमच्याकडे किती पण चांगली कला असेल, त्या कलाची माती होते. या ठिकाणी आमच्या इथं काही कार्यक्रम असेल, आंबेडकरी चळवळीचा मोठा गर्व असायचा अर्जुन खरातला. गेल्या 2-3 वर्षापूर्वी जगन्नाथ केरुजी आढाव यांच्या आई केशरबाई आढाव वारल्या आणि जगन आढाव इच्छा होते की आपल्या इथं सगळे कलावंत आले पाहिजेत. अर्जुनने सांगितलं काही टेन्शन घ्यायचं नाही जगनबाई, मी सगळे कलाकार आणले. आणि तो कार्यक्रम एवढा मोठा केला की आमचं वस्ती सगळी आश्चर्यचकित झाली. मला काय कार्यक्रम, तुम्ही घ्या ना कार्यक्रम, मी आणतो, कोणाला आणू, ज्याला पाहिजे त्याला आणतो. म्हणजे ती आमची शान होती, आमच्या जिल्ह्याची शान होती, आमच्या वसाहतीची शान होती, आमचं ते सोनं होतं.
पण ते आमच्यातून गेलेलं आहे. या का गेलेलं आहे याचा सुद्धा या त्यांच्या पुण्यानुमोदाच्या कार्यक्रमाने विचार करणं गरजेचं आहे. कॅन्सर हा भस्मासूर आहे आणि तो फक्त बिडी सिगारेट पिल्याने किंवा तंबाखू खाल्ल्याने होतो असं नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कॅन्सर, मी या आठवड्यात 4 लोकांच्या मैताला गेलोय. या 8-10 दिवसात मी 4 लोकांच्या मैताला गेलोय. 4च्या 4 कॅन्सर पीडित होते. कल्याणमधली कालची मुलगी 45 वर्षाची मुलगी बाई होती, आमच्यासमोर मुलगी होती, ती कॅन्सरने गेली. ती तर बिडी सिगारेट पित नव्हती, ती दारू पित नव्हती, पण तिला कसा काय कॅन्सर झाला? तर कॅन्सर का होत ह्या अर्जुन खरातच्या खऱ्या अर्थानं अर्जुन खरातला ही श्रद्धांजली होईल की आपण सिगारेट, बिडी, तंबाखू, दारू जे व्यसन कारणीभूत आहेत ते सोडले पाहिजेत. तेव्हा अर्जुन खरातला खरी श्रद्धांजली अर्पण होईल. कारण या ठिकाणी आपण म्हणतो कॅन्सरचा भस्मासूर का वाढला याचं जाणून घेण्याची गरज आहे. कॅन्सर फक्त बिडी, सिगारेट, तंबाखूनी होत नाही, होतो पण नुसता त्यांनी होत नाही. आज मी बिडी, सिगारेट, पान, तंबाखू काय खात नाही, पण मी जर चहा तो प्लॅस्टिकच्या पिशवीत पार्सल मागवत असेल तर ती प्लॅस्टिकमधले आज संशोधन झालं, मी तोंडात सांगत नाही, हे संशोधन झालंय. तुम्ही हॉटेलवर जाता, चहा सांगता, चहावाला कागदाच्या कोरोनापासून कागदाच्या एका कपात चहा देतो, त्यात मेण असतंय आणि ते मेण आमच्या पोटात जाते थोडं थोडं. आम्ही पार्सल घेतो हॉटेलमध्ये जाऊन, चांगल्या हॉटेलमध्ये पार्सल कंटेनरमध्ये जेवण, चाल एक चिकन चिल्ली दे, पनीर पालक दे, पनीर मटर दे, काय आणलं आम्ही पार्सल घरी खाल्लं, पण ते प्लॅस्टिक गरम गरम तो कुक बनवतो आणि गरम गरमच टाकतो. ते प्लॅस्टिकचे काही कण पोटामध्ये जातात आणि विरघळतात पोटात. आणि प्लॅस्टिकच्या अतिवापराने कॅन्सरचा भस्मासूर वाढलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे या शोकसभेच्या निमित्ताने की आपण प्लॅस्टिकमध्ये चहा प्यायचं सोडा. ओव्हनमध्ये वडा गरम करून ओव्हन ठेवले घरात, ओव्हन आणून, माझ्या घरात ओव्हन आहे. अरे ओव्हन काय, ओव्हन म्हणजे तुम्ही एखादी बनवलेली वस्तू परत गरम करता प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये, तेव्हा प्लॅस्टिक वितळून ते प्लॅस्टिक तुमच्या पोटात जातं आणि कॅन्सर होतो. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या बुद्धांनी सांगितलंय हेल्थ इज वेल्थ, दुसरं तिसरं कोणी सांगितलं नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं हेल्थ इज वेल्थ. तुम्हाला पहिलं हेल्थ सांभाळलं पाहिजे. हेल्थ सांभाळायचं आहे तर बिडी, सिगारेट, गुटखा, मावा, तंबाखू, मशरी सगळं बंद झालं पाहिजे. ती खऱ्या अर्थानं बुद्धाची शिकवण आहे आणि ती खऱ्या अर्थानं अर्जुन खरासारख्याला श्रद्धांजली ठरणार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे एक खरोखर सुप्रसिद्ध गायक होते आणि तो अनमोल हिरा आपल्यातून गेलेला आहे. त्यांना आपण अर्धांजली वाहू, परंतु कलावंतांच्याकडे इथं सांगितलं अर्जुन गोविंददादा गायकवाड गाडेंनी आणि सज्जन शेट्टींनी पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचं जनरेटर ऊर्जा पॉवर केंद्र, पॉवर सेंटर, ऊर्जा केंद्र काय असेल तर हे आंबेडकरी चळवळी लहान सहान कलाकार आहेत. या कलाकारामुळे चळवळ चालते, या कलाकारामुळे रामदाडोले घडतो, या कलाकारामुळे भूषण गायकवाड घडतो, या भूषण गवई घडतो, या कलाकारामुळे कवाडे घडतो, या कलाकारामुळे प्रकाश आंबेडकर घडतात. तर कलाकाराकडे कलेच्या याने शिडीने मोठे होणारे लोक कलाकाराकडे दुर्लक्ष करतात. तर ह्या कलाकारांना पेन्शनसाठी काहीतरी योजना आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी कलाकारांनी पण जो काही अशासाठी प्रयत्न करेल त्याच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. कलाकार जगला चळवळ जगेल आणि म्हणून कलाकार जगण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याचं भान आपण सर्वांनी ठेवावं. अर्जुन खरातचे मुलगा या ठिकाणी आहे, अर्जुन खरातच्या पत्नी या ठिकाणी आहे, अर्जुन खरात सोनबाई इथं आहे, नातू असतील, अर्जुनचे भावंड इथं आहेत. अर्जुन खरातच्या घराला ओळख खऱ्या अर्थानं त्या खरात कंपनी 4-5 भाऊ आहेत ना, भागवत, बाबू, त्यानंतर विश्वंभर, रामभाऊ, या सगळ्या घराला ओळख संपूर्ण महाराष्ट्रात अर्जुन खरातने मिळवून दिलेली आहे. आज अर्जुन खरात राहिलेले नाहीत, तेव्हा मी त्यांच्या घरातल्या तरुणांना सांगेल की तुम्ही काहीतरी त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि आंबेडकरी चळवळीमध्ये तुम्ही या आणि कलाकारीतून काहीतरी निर्माण करा. ती पण खऱ्या अर्थानं अर्जुन खरातला श्रद्धांजली ठरणार आहे. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी वेळ झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे. मी अर्जुन खरात यांच्या शेष स्मृतींना पुन्हा एकदा माझ्या हिवाळे कुटुंबियाच्या वतीने, लोकमोर्चा संघटनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.